नमस्कार मंडळी, कुक क्राफ्ट क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तुम्ही सुद्धा कास्ट आयरनची भांडी वापरता का? जर वापरत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे. आपण बाजारातून हौसेने कास्ट आयरन म्हणजेच लोखंडी अप्पे पात्र विकत आणतो, पण त्यावर अप्पे किंवा वडे चिकटतात म्हणून बऱ्याचदा ते कपाटात पडून राहतं. काही जण म्हणतात की कास्ट आयरन वापरणं खूप कठीण आहे, पण तसं अजिबात नाही. आज आपण पाहणार आहोत की घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने या पात्राचं परफेक्ट सीझनिंग कसं करायचं, जेणेकरून ते 100% नॉनस्टिक बनेल. आज मी तुम्हाला अशा काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहे, ज्याने तुमचं पात्र बाजारात मिळणाऱ्या महागड्या नॉनस्टिक पॅनपेक्षाही भारी काम करेल. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे हे पात्र आपल्याला अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. यासाठी सर्वात आधी या पात्रावर चांगलं खळखळून कोमट पाणी टाकून घ्यायचं आणि प्रत्येक खाचेमध्ये, कप्प्यांमध्ये आणि पात्राच्या मागच्या बाजूलाही कोमट पाणी व्यवस्थित गेलं पाहिजे. कोमट पाण्यामुळे काय होतं तर मेटलवर जर काही जुनं ऑइल किंवा ग्रीज असेल तर ते सैल व्हायला मदत होते. जेव्हा आपण नवीन पात्र आणतो तेव्हा मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळी काही त्यावर केमिकल्स किंवा धातूची धूळ बसलेली असते. म्हणून पहिल्यांदा धुताना कोमट पाणी आणि अगदी थोडा मऊ लिक्विड सोप किंवा साबणाचा वापर करायचा आहे. हे बघा, आपल्याला अशा पद्धतीने अगदी स्वच्छ हे पात्र आपल्याला धुवून घ्यायचं आहे. मागच्या बाजूने सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित असं हे धुवून घ्यायचं आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. बऱ्याच जणांना माहिती असतं की कास्ट आयरनला साबण लावायचा नसतो. मग मी इथे साबण का वापरते? तर मंडळी, जेव्हा आपण पात्र नवीन फॅक्टरीमधून येतं तेव्हा गंज लागू नये म्हणून कंपन्या त्यावर एक तात्पुरतं केमिकल किंवा ऑइल कोटिंग करतात. शिवाय ट्रान्सपोर्टेशनमध्ये त्यावर भरपूर धूळ आणि धातूचे बारीक कण बसलेले असतात. हे फॅक्टरीचे कोटिंग पूर्णपणे काढून टाकणं आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचं असतं. म्हणूनच फक्त आणि फक्त पहिल्यांदा धुतानाच आपण अगदी थोडा मऊ लिक्विड सोप किंवा साबण वापरणार आहोत. जास्त कडक स्टीलची घासणी न वापरता एखादा मऊ स्पंज किंवा प्लास्टिक स्क्रबर घ्यायचा आणि पात्राचा प्रत्येक कोना, त्या खाचा, वरच्या कडा आणि मागचा भाग कडक हाताने व्यवस्थित घासून घ्यायचा. कोमट पाणी आणि साबणाच्या या कॉम्बिनेशनमुळे पात्रावरची सगळी फॅक्टरीची अशुद्धी अगदी सहज निघून जाईल. या पहिल्या धुण्यानंतर रोजच्या वापराच्या वेळी आपल्याला याला साबण अजिबात लावायचं नाही आहे, हे लक्षात ठेवा. साबणाने घासून झाल्यानंतर पात्राला आपल्याला परत एकदा कोमट पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुवून झाल्यावर पात्र आपल्याला एका सुती कापडाने आधी नीट पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर हे पात्र आपल्याला गॅसवर मीडियम आचेवर 2 ते 3 मिनिटे ठेवायचं आहे. कास्ट आयरनच्या बाबतीत एक नियम नेहमी लक्षात ठेवा, यावर पाण्याचा एक थेंबही शिल्लक राहता कामा नये. जर लोखंडावर पाणी राहिलं तर त्याला लगेच गंज म्हणजेच रस चढायला सुरुवात होते. पात्र छान हलकं कोमट झालं की त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे कुठलंही खाद्यतेल टाकायचं आहे. आता एका टिश्यू पेपरने किंवा सुती कापडाने हे तेल पात्राच्या सर्व कप्प्यांमध्ये, वरच्या कडांना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पात्राच्या मागच्या बाजूलाही व्यवस्थित पसरवून लावायचं आहे. इथे एक मोठी चूक बरीच जण करतात, ते खूप जास्त तेल लावून ठेवतात. जर तेल जास्त साठून राहिलं तर पात्र नंतर हाताला चिवट किंवा चिकट लागतं. म्हणून तेल लावल्यानंतर एका सुक्या टिश्यूने जास्तीचं तेल पूर्ण पुसून घ्या. पात्रावर तेलाचा फक्त एक अतिशय पातळ न दिसणारा थर बसला पाहिजे. आता तेलाचा थर देऊन झाला की गॅस पुन्हा चालू करा आणि मध्यम ते हाय फ्लेमवर आपल्याला हे पात्र ठेवायचं आहे. आता हळूहळू पात्राचं तापमान वाढेल आणि तेलाचा थर मेटलच्या छिद्रांमध्ये पक्का बसेल. साधारण 5 ते 7 मिनिटात पात्रातून असा हलका धूर निघायला सुरुवात होईल. बेस्ट रिझल्टसाठी ही प्रोसेस आपल्याला साधारण 2 ते 3 वेळा करायची आहे. त्यानंतर आता आपल्याला पात्रात पुन्हा थोडे तेल घालायचं आहे आणि एक छोटा कांदा बारीक चिरून या पात्रात आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. हा कांदा आपल्याला खायचा नाही आहे, तो नंतर टाकून द्यायचा आहे. कांदा परतल्यामुळे 2 मोठे फायदे होतात. एक म्हणजे लोखंडाचा किंवा तेलाचा जो काही कच्चा वास असतो तो पूर्णपणे निघून जातो आणि दुसरं म्हणजे कांद्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे पात्राला एकदम परफेक्ट 100% नॉनस्टिक फिनिशिंग मिळते. बघा, कांदा आपला अजिबात खाली चिकटत नाही आहे, म्हणजेच आपलं पात्र अगदी पहिल्याच वापरासाठी सज्ज झालेलं आहे.
कांदा परतून झाल्यावर गॅस बंद करायचा आणि हे पात्र आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. तर बघा मंडळी, पात्र आता पूर्णपणे थंड झालंय आणि त्याचा लूक बघा किती छान चमकदार आणि काळेभोर झाला आहे. यात तुम्ही अप्पे, उडदाची डाळीचे वडे अगदी कमी तेलात सहज बनवू शकता. ते अजिबात चिकटणार नाहीत. वापरून झाल्यावर हे पात्र फक्त कोमट पाण्याने धुवा, सुकवा आणि हलकं तेल लावून ठेवा. ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कुक क्राफ्ट अँड क्रिएशन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.